जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने नियोजन आणि सोहळ्यापूर्वी नगरपंचायत सज्ज झाली असून देहूत रुग्णवाहिका सेवाभावी संस्थेला अनामत रकमेद्वारे देणे, पथविक्रेत्यांकडून दैनंदिन व्यावसायिक कर आकारणे या विषयावर देहू नगर पंचायत कार्यालयांमध्ये निर्णय घेण्यात आला। देहू नगर पंचायत सभागृहामध्ये नगराध्यक्ष पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा घेण्यात आली। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा 3 आठवड्यावर येऊन ठेपला आहे। त्या अनुषंगाने भाविकांच्या सोयीसुविधा आणि जागोजागी सीसीटीव्ही लावणे, इंद्रायणी घाटाची स्वच्छता करण्याची चर्चा देखील या विशेष सभेमध्ये करण्यात आली। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा देखील निर्णय या विशेष सभेमध्ये घेण्यात आला। पूजेच्या अनुषंगाने आपण जो काय प्रामुख्याने आहेत शहरामध्ये नियोजन केलेलं आहे, ज्या टॉयलेट्स आहेत, फिरते शौचालय आहेत, फिरते शौचालय देखील आपण जवळपास यावेळेस उभारणार आहोत। त्याचप्रमाणे पाणी टँकर आहे, पाणी टँकरचे आपले जे काही वेगवेगळे 6 ते 7 ठिकाणी स्पॉट असतात अशा ठिकाणी आपण पूर्ण टँकर उभे करणार आहोत आणि स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर देऊन प्लास्टिक मुक्त जर आपली बी सादर आहे करता आली तर ती आपण तशी आयोजन करणार आहोत। त्याचं आपली टाळकरी कमांड पासून ते पूर्णपणे गाथा मंदिराच्या रोडला, त्याचबरोबर PHC पर्यंत मुख्य कमानीपर्यंत आपण पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेरे आपण लावत असतो आणि त्या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे। आपलं जे रेग्युलरचं असं त्या अतिरिक्त मनुष्यबळ त्या कालावधीमध्ये आपण लावत असतो, जेणेकरून प्रामुख्याने ते त्याच्यामध्ये घाट परिसर असेल तर घाट परिसर आणि मुख्य मंदिर परिसर असेल तर या मंदिर परिसरामध्ये आपण वारंवार साफसफाईसाठी कंटिन्युअस इथे माणसं ठेवत असतो। त्याचप्रमाणे आपण शहरामध्ये देखील कुठेही उघड्यावर कचरा पडू नये या दृष्टीने आपण पूर्णपणे प्रयत्न करत असतो।